धन्यवाद सर. रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रासाठी या मंचावर उपस्थित असलेले आणि ज्यांनी आत्ताच अतिशय सविस्तर अशी मांडणी केली ते डॉक्टर मुंगुटे, त्याचबरोबर या महाविद्यालयाचे कला शाखेचे इंचार्ज व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर परदेशी सर, या चर्चासत्राचे संयोजक आमचे मित्र डॉक्टर शेंडे सर, तसंच पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील सर्वच राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापकांचे मार्गदर्शक आणि आपले सर्वांचे नेते डॉक्टर विलास आवारी सर, त्याचबरोबर या ठिकाणी या चर्चासत्रासाठी माझे राज्यशास्त्र परिवारातील प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो आणि इथं मोठ्या संख्येमध्ये उपस्थित असलेले विद्यार्थी बंधू आणि भगिनी, मगाशी सरांनी खूप चांगली मांडणी केली आणि सरांनी अतिशय स्पष्ट भाषेमध्ये त्यांचे विचार त्यांनी मांडले. खरं तर विचारवंतांच्या पातळीवर जाणारे सगळे विचार होते आणि त्यातून मानवी विद्या शाखेतील संधी कोणत्या आहेत आणि आव्हानं कोणती आहेत याची त्यांनी सविस्तर अशी मांडणी केलेली आहे. इथं विद्यार्थी जास्त आहेत म्हणून मी थोडंसं विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने 2-3 गोष्टी जरा व्यवस्थित सांगतो. त्याचा अर्थ असा आहे की म्हणजे माझ्या पद्धतीने मी असा अर्थ लावतोय की मुळातच विद्यार्थ्यांना कोणत्या विषयाचा अंतर्भाव हा कोणत्या विद्या शाखेमध्ये होतो ही गोष्ट अगोदर त्यांची व्यवस्थित झालेली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आता तुम्ही शिक्षण घेतात, मगाशी सरांनी पण सांगितलं की मानव विद्या शाखा म्हणजे आता सामाजिक शास्त्रांमधले जेवढे पण विषय आहेत ते सर्व विषय सामाजिक शास्त्रांमध्ये राज्यशास्त्र आहे, इतिहास आहे, तत्वज्ञान आहे, तर्कशास्त्र आहे, हे सामाजिक शास्त्र, संरक्षण शास्त्र आहे, इतिहास आहे, हे सामाजिक शास्त्र. आणि त्याचबरोबर आता आपण जर मानव विद्या शाखांचं ज्या अगोदर कला शाखा होती त्या कला शाखेमध्ये भाषा आहे, कला आहे, त्याच्यामध्ये कला प्रकार आहेत, या सगळ्या विषयांचं मिळून आज एक मानव विद्या शाखा झालेली आहे. त्याचबरोबर आपण बघतोय आपल्या महाविद्यालयामध्ये विज्ञान विषयाचे विद्यार्थी असतात, ते विज्ञान विद्या शाखेचे विद्यार्थी आहेत. आपल्या महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असतात, ते वाणिज्य विद्या शाखेचे विद्यार्थी आहेत. आणि म्हणून एक अभ्यास करण्याच्या दृष्टीने या विद्या शाखांची एक विभागणी केलेली आहे. आणि या विभागणीमध्ये मग आता आजचा जो आपला विषय आहे की मानव विद्या शाखा ही जी शाखा आहे या शाखेसमोर कोणकोणती आव्हानं आहेत आणि कोणकोणत्या संधी आहेत. अर्थात सरांनी अतिशय छानपैकी मांडणी केलेली आहे, पण मी आता फक्त विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून मी 1-2-3 मुद्दे सांगतो जे कदाचित विद्यार्थ्यांसाठी जास्त महत्त्वाचे आहेत. मगाशी मी मानव विद्या शाखेचा जेव्हा उल्लेख केला तेव्हा मानव विद्या शाखेमध्ये ज्या ज्या विषयांचा समावेश आहे त्या सर्व विषयांचा अभ्यास करत असताना म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या विषयांमध्ये अभ्यास केला जात आहे. पण आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आजच्या काळामध्ये या विद्या शाखांमध्ये एक विद्यार्थी असताना आणि या विद्यार्थी असताना किंवा आमच्यासारखे एक अभ्यासक असताना आम्हाला कोणकोणत्या गोष्टी तिथं आव्हान स्वरूपामध्ये दिसत आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्या आता एक 4 शब्द जे आहेत त्यांची सध्या खूपच ज्याला आपण स्ट्रीम म्हणतो म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मेडिकल या स्ट्रीमला मिळून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्या शाखा झालेली आहे. आणि या विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेमुळे सामाजिक शास्त्रांकडे किंवा मानव विद्या शाखेकडे अभ्यासाकडे विद्यार्थी येत नाहीये, अभ्यासक स्वतःहून अभ्यास करण्यासाठी धजावत नाहीये. आणि त्याच्यामुळे या आज असे विषय घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांसमोर अभ्यासकांसमोर जावं लागते की या विद्या शाखांसमोर कोणकोणती आव्हानं आहेत. अर्थातच मानव विद्या शाखा जेव्हा हा शब्द आहे या शब्दामध्ये आपल्याला नेहमी सतत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही विद्या शाखा मानवाचा अभ्यास करणारी आहे. मानव्य या शब्दामध्ये मानव आहे आणि म्हणून माणसाचं वर्तन असेल, माणसाचे विचार असतील, त्यांचा अभ्यास या विद्या शाखेमध्ये आपल्याला करायचा आहे. आणि मग हे सगळं करत असताना गेल्या अनेक वर्षांपासून या विद्या शाखेमध्ये अभ्यास सुरू आहे. पण मग या अभ्यास करत असताना मानवी विद्या शाखांमध्ये होणारं संशोधन जे आहे ही खूप मोठी चर्चा होत असते सतत की सामाजिक शास्त्रांमध्ये किंवा मानव विद्या शाखांमध्ये होणारी संशोधनं ही संशोधनं विज्ञान आणि तंत्रज्ञान
विद्याशाखेमध्ये जी संशोधनं केली जातात तेवढी ती अचूक असतात का, आणि मग ती जर अचूक नसतील तर त्याचे काही पुरावे सादर केले जातात, ती अचूक असेल तर त्याचे काही वेगळे पुरावे सादर केले जातात, आणि वर्षानुवर्ष या सगळ्या चर्चांमध्ये बराचसा एक वेळ जातोय, अभ्यासकांचा पण वेळ जातोय, आणि आपल्यासारखे मानव विद्याशाखेमधले विद्यार्थी असतील, अभ्यासक असतील, यांना आपल्या विषयाची बाजू लावून धरावी लागते. मग मी मगाशी सांगितले त्याप्रमाणे मानव विद्याशाखांमध्ये जर मानवाच्या व्यवहारांचा अभ्यास होतो, मानवाच्या वर्तनाचा अभ्यास होतो, तर मग दुसऱ्या बाजूला असंही आपल्याला दिसतं की मनुष्याचं वर्तन हे आपल्याला खूप बदलताना दिसतं. काल व्यक्तीचे जे विचार असतील ते आज त्याचे विचार राहणार नाही, काल त्याच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या गोष्टी त्या कदाचित आज राहणार नाही. मग मानवाच्या वर्तनाचा अभ्यास करत असताना जर मानवाच्या वर्तनामध्ये आपल्याला सारखे बदल दिसत असतील तर या बदलांमुळे या बदलांचा परिणाम हा अभ्यासावर सुद्धा होत असतो. आणि म्हणून मानवाचं वर्तन हे आज गुंतागुंतीचं झालेलं आहे, थोडंसं त्याचं वर्तनामध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. म्हणून हे सुद्धा एक आव्हान मानव विद्याशाखेसमोर आहे. आणि म्हणून अभ्यासक जेव्हा हा विषय अभ्यासाला घेतात तेव्हा त्याला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की आपण अभ्यासाची दिशा कशी ठरवायची, काय ठरवायची. तुम्ही आज विद्यार्थी आहात म्हणून तुम्हाला अजून या विद्याशाखांमध्ये किती, म्हणजे विशेषतः मानव विद्याशाखेमध्ये किती गांभीर्य दडलेलं आहे हे कदाचित तुम्हाला आज कळणार नाही. पण सरांच्या व्याख्यानामधून तुम्ही जर लक्षात घेतलं तर इतिहास मोडून तोडून सादर करणं असेल किंवा अजून काही गोष्टी सादर करणं असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती होत आहेत आणि आपल्या विषयाशी संबंधित आहेत. आणि म्हणून जसं जसं तुम्ही मोठे होणार, तुम्हाला या विषयांचं महत्त्व तुम्हाला कळणार, तेव्हा तुम्हाला कळेल की कशा अर्थाने हे विषय आपल्या समोर मांडले जात असतात. बऱ्याचशा वेळेस असे लक्षात आलेलं आहे की बऱ्याचशा समाजांचं, बऱ्याचशा जातींचं योगदान हे समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये असतं, पण ते सुद्धा नीट आपल्या समोर मांडलं जात नाही, आपल्या समोर सादर केलं जात नाही, किंवा आपल्या समोर तशा पद्धतीचं लिखाण आपल्या वाचण्यात येत नाही. आणि म्हणून अशा वेळेस आपल्याला जे समजलेलं असतं किंवा आपल्यापर्यंत जे आलेलं असतं ते आपण वाचतो आणि त्याच्यावर आपण आपली मतं बनवतो आणि तेच आपण गृहीत धरत असतो. आणि म्हणून इतिहास हा वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जातोय. तो इतिहास आपण किमान आपल्या तर्काच्या आधारावर, किमान आपल्या विवेकबुद्धीच्या आधारावर इतिहास असेल किंवा भूतकाळातली जी काही घडामोडी असतील ह्या सुद्धा नीट तपासून बघणं, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की आपण या विषयाशी थोडंसं एकरूप झालेलो आहोत. आणि म्हणून संशोधनामधल्या मर्यादा असतील किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेमधले आव्हानं या आपल्या समोर आलेली असतील, त्या आव्हानांमधून आपल्याला असं लक्षात येतं की या विद्याशाखेला आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी बराचसा संघर्ष करावा लागतोय, अभ्यासकांना संघर्ष करावा लागतोय, विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतोय. त्यातून बऱ्याचशा वेळेस असंही दिसतं, सरांच्या पण त्या व्याख्यानामध्ये हा विषय आला होता की आपण जर लक्षात घेतलं तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाला आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांमधले जे विषय आहेत त्यांच्यामध्ये जे संशोधनाला जो निधी दिला जातो तो तसा निधी हा सामाजिक शास्त्रांचा किंवा मानव विद्या शाखांच्या अभ्यासासाठी हा निधी दिला जात नाही. ज्या काही वेगवेगळ्या एजन्सीज आहेत त्या शासनाच्या असतील किंवा त्या बिगर शासकीय एजन्सीज असतील, यांच्याकडून सुद्धा आपल्याला निधीचा पुरवठा चांगल्या पद्धतीने होत नाही. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये जाऊन अभ्यास करून आपण काही वेगळं मांडू शकतो अशा प्रकारचा विचार अभ्यासकांमध्ये येत नाही. आता ही गोष्ट तेवढीच खरी आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेमधले अभ्यास आणि त्यांच्या संशोधनामधून निघणारे निष्कर्ष आणि सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासामधून निघणारे निष्कर्ष याच्यामध्ये निश्चितच तफावत राहणार आहे. आणि मग जर आपण अचूकतेला प्राधान्य दिलं तर आपल्याला विज्ञान तंत्रज्ञान या विषयांना आपल्याला जास्त महत्त्व द्यावंसं वाटतं. परंतु विज्ञान तंत्रज्ञान सारखे विषय जरी महत्त्वाचे असतील तेवढेच विषय मानवाच्या व्यवहारांचा अभ्यास करणारे पण विषय आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. दुसरं एक मानव विद्या शाखेसमोरील एक दुसरं आव्हान कदाचित सरांच्या भाषणामधून वेगवेगळ्या टप्प्यांवर ते आलंही आहे की आजकाल नैतिक मूल्य आणि नीतिमत्ता ढासळत चाललेली आहे. नैतिक मूल्य आणि नीतिमत्ता जेव्हा ढासळत चाललेली आहे तेव्हा या विद्याशाखेचा जो आधार आहे, या विद्याशाखेचा अभ्यासाचा जो आधार आहे, तो आधारच जर समाजामध्ये कुठेतरी ढळमळीत होत असेल तर हा विचार घेऊन आपण अभ्यासाला सुरुवात कशी करायची आहे,
हा पण एक मोठा प्रश्न अभ्यासकांसमोर आणि आपल्या सर्वांसमोर असतो आणि म्हणून ही सुद्धा एक परिस्थिती आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. अर्थात आव्हानांची यादी पण खूप मोठी आहे, पण मी फक्त नकारात्मक बाजू मांडणार नाही, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला या क्षेत्रामध्ये संधी कोणत्या आहेत त्याच्यावरही आपल्याला नीट लक्ष देता येण्यासारखं आहे. विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की जे काही आज सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी या सभागृहामध्ये बसलेले असतील, बऱ्याचशा वेळेस असं म्हटलं जातं, म्हणजे आम्ही पण तो अनुभव घेतलेला आहे, कदाचित तुम्हाला पण तो अनुभव आला असेल, कोणता विषय कोणत्या शाखेचा आहे, तू करा शाखेचा आहे, विषय कोणता आहे तुझा, माझा मराठी आहे, माझा राज्यशास्त्र आहे, माझा इतिहास आहे, माझा हिंदी आहे, काय करणार आहे तू पुढे, हे सगळं शिकून तू काय करणार आहे, त्यापेक्षा तू BSc ला जा, तू BCom ला जा, असं सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस आपल्या अवतीभोवती सांगितलं जातं, आपल्या पालकांकडून सांगितलं जातं. पण या विद्याशाखांमध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात, त्या संधींमध्ये सगळ्यात एक महत्वाची संधी जी आहे, तर आपण जर खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, अगदी गांभीर्यपूर्वक आपण जर अभ्यास केला, तर या विद्याशाखेमधून आपण प्रशासनामध्ये आपण त्यामध्ये प्रवेश करू शकतो. म्हणजे जेवढ्या पण स्पर्धा परीक्षा आहेत, या स्पर्धा परीक्षांमध्ये जर आपण सामाजिक शास्त्रांचे विषय आपले ठेवले आणि ते आपण चांगल्या पद्धतीने अभ्यासले, कारण बऱ्याचशा सामाजिक शास्त्रांमधल्या विषयांमध्ये जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम हा बऱ्यापैकी प्रशासन, समाज याच्याशी निगडीत आहे. आणि तुम्ही जर बघितलं, बरेचसे जे यशस्वी विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणारे, त्यांचे बरेचसे विषय हे असतात, काही विषय आवडीने ते विषय ठेवतात. त्यामुळे प्रशासनामध्ये जाण्याची एक संधी आपल्याला आहे. त्याचबरोबर मगाशी म्हटलं, संशोधनाचं क्षेत्र हे आपल्यासाठी मोकळेपणाने आहे. ते सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जरी आपल्याला शासकीय अनुदान मिळत नसेल, पण अनेक अशा बिगर शासकीय संस्था आहेत की ज्यांच्याकडे जर आपण आपल्या संशोधनाचे प्रस्ताव पाठवले, तर ते निश्चितच आपल्या संशोधनासाठी पाठपुरावा करतील, आपल्याला आधार देतील आणि आपण एक चांगल्या प्रकारचं संशोधन त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. शिवाय आपण जरी सामाजिक शास्त्रांचे किंवा जरी आपण मानवी विद्या शाखेचे विद्यार्थी असणार, तर आपण कायद्याचा अभ्यास करू शकतो. कायद्याच्या माध्यमातून आपण समाजामध्ये, कारण जेव्हा आपण एक विद्यार्थी असतो तेव्हा आपण आपल्या या सगळ्या मानवी विद्या शाखांमधून आपण मानवाचा अभ्यास केलेला असतो आणि या मानवाचा अभ्यास करत असताना आपल्याला मानवाच्या बऱ्याचशा गोष्टी आपण जवळून बघितलेल्या असतात, अभ्यासक्रमाच्या माध्यमातून का असेना, तर तो आपण अभ्यास जर आपला झालेला असेल चांगल्या पद्धतीने, तर आपण कायद्याचा पण अभ्यास करू शकतो, कायद्याचा अभ्यास आपण सादर करू शकतो. आणि त्यानंतर अजून याच्यामध्ये एक महत्वाचं एक क्षेत्र आहे, ते म्हणजे सर्जनशील क्षेत्र. सर्जनशील क्षेत्र म्हणजे काय, जर आपण प्रत्येक गोष्टीचा विचार तर्काच्या आधारावर, विवेक बुद्धीच्या आधारावर आपण करत असणार, तर आपल्याकडे एक अशी एक विवेक बुद्धी आपल्यामध्ये निर्माण होणार आणि जी विवेक बुद्धी आपल्याला काहीतरी लिहिण्यासाठी प्रवृत्त करणार. आपण लेखकाच्या स्वरूपामध्ये आपले विचार मांडू शकतो. बऱ्याचशा वेळेस आपल्या सामाजिक शास्त्रांच्या किंवा मानवी विद्या शाखांचे विद्यार्थी हे बऱ्याचशा वेळेस भाषांतर करण्यामध्ये सुद्धा हे अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका बजावू शकतात, लेखक बनवू शकतात. जे सर्जनशील क्षेत्र आहे ते सुद्धा आपल्यासाठी आज एक क्षेत्र म्हणून आहे. कारण आता पारंपरिक पद्धतीने आपण शिक्षण घेणार आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला लगेच शिक्षक होता येणार आहे, प्राध्यापक होता येणार आहे, लगेच आपल्याला नोकऱ्या पुढे आपल्या समोर सादर झालेल्या आहेत, खूप जागा रिक्त आहेत आणि आपण पदवी मिळवली की आपल्याला लगेच नोकरी मिळणार आहे. आता तो काळ राहिलेला नाही आणि म्हणून आता आपण जितकं आपण स्वतःहून काही करणार आपल्या विषयामध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये, तेव्हा आपण या सगळ्या याच्यात जाऊ शकतो. त्यानंतर आपण एक मुक्त पत्रकार बनू शकतो, आपण स्वतःचे विचार चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. मुक्त पत्रकाराला अगोदर समाज समजून घ्यावा लागतो. समाज समजून घेतला तरच त्याला पत्रकाराला त्याच्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी सांगता येतील. त्यामुळे या मानवी विद्या शाखेमध्ये आपल्याला अभ्यासाचे संधी पण आहे आणि त्याचबरोबर या मानवी विद्या शाखेमधली आव्हानं कोणती आहेत ती सुद्धा आपल्याला थोडंसं अधोरेखित करणं गरजेचं आहे. आणि आता इथं जेवढे पण प्राध्यापक आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी तर चांगल्यापैकी ठाऊक आहेत, पण तुम्ही विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र खूप कशा पद्धतीने आहे ते तुम्ही नीट समजून घ्या आणि तुमच्यासाठी ज्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्या संधी तुम्ही मला असं वाटतं त्या संधी तुम्ही स्वतःहून घ्याव्यात आणि निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये या संधींमुळे सोनं होऊ शकेल या ठिकाणी मी सांगू शकतो. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो.
धन्यवाद.